हा सामना असेल आणि दोनही संघनायकाच्या दरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल आपल्याला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये जे मागील आठवड्याच्या मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळालं। रॉयल ए विरुद्ध रॉयल बी हा सामना मात्र या ठिकाणी रंगतो आणि या सामन्यामध्ये पहिल्या सत्रात 4 षटकात काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करूया कमाने सरांना। बी काय कुठला बी काय पर्यायची बी आहे हां पर्यायची बी आहे। शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत गडराया जंक्शन सोसायटी आणि शहीद विकास दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ रबर बॉल क्रिकेटच्या या स्पर्धा आजच्या या स्पर्धेचा शेवटचा सामना मेगा फायनल रॉयल ए विरुद्ध रॉयल बी। मागच्या स्पर्धेमध्ये देखील हे संघच अंतिम फेरीमध्ये आले होते आणि तशाच पद्धतीचा आज देखील हा सामना होतोय। शेतकरी कामगार पक्ष अर्थात शेतकरी कामगारांचा हा पक्ष आणि या पक्षाचे सर्वस्व सन्माननीय या पनवेल तालुक्यातले आमदार बाळराम पाटील साहेब, सन्माननीय विवेक दादा पाटील, सन्माननीय जयंतभाई पाटील यांच्या माध्यमाखाली या कलमवाडीमध्ये जंक्शन सोसायटीमध्येच सन्माननीय रविशेठ भगत, सन्माननीय गोपालशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली विजय शेठ पाटील अतिशय प्रभावी कामगिरी करत आहेत। सातत्याने त्यांचा लोकांशी संपर्क आहे आणि म्हणूनच या कलमबलीमध्ये विजय पाटील यांचं मोठं नाव आहे। विशेष त्यांचा उल्लेख करावा लागेल, त्यांना दयावान ही पदवी लोकांकडून बहाल करण्यात आलेली आहे आणि म्हणून ते प्रेक्षकांचे आवडते हिरो आहेत विजय पाटील। त्यांचे बंधू शहीद विकास दत्तात्रय पाटील यांची देखील अतिशय सखोल कामगिरी, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व या कलमबलीमध्ये होऊन गेलं। दुर्दैवाने त्यांचं निधन झालं, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची स्मृती मात्र इथे जागृत आहे, त्यांची आठवण इथे सर्वांना होत आहे आणि आठवण होण्यासाठीच सन्माननीय विजय पाटील यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे। अर्थात ही स्पर्धा विजय पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच घोषित करायची होती, घोषित केलेली होती, परंतु आचारसंहिता असल्याने त्यावेळची स्पर्धा रद्द झाली आणि आता मात्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता या श्रावण महिन्यामध्ये पावसाळी हंगामामध्ये या स्पर्धेचा विजय पाटील यांनी येथे स्पर्धा घेण्यासाठी अतिशय यशस्वी वाटचाल केली आहे आणि म्हणून तर या कलमबलीतल्या प्रेक्षकांना अतिशय क्रिकेटची मेजवानी पाहायला मिळत आहे। आजचा रविवारसारखा सुट्टीचा दिवस बरेचसे प्रेक्षक हे सुट्टी काढून ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत। वास्तविक ही स्पर्धा पावसाळी स्पर्धा म्हणून संमती जाते, परंतु पावसाचं मते इथे काही नामनिशाण नाही आहे। शेवटचा सामना इथे रॉयल विरुद्ध ए विरुद्ध रॉयल बी आणि परेश यांच्या बॅटमधून मिळालेला पहिलाच फटका लेग साईडला एक धाव पूर्ण केली आहे। दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय, परंतु होण्याच्या स्वरूपामध्ये परेश मात्र तिथे थांबलेले आहेत आणि अशा रीतीने पहिल्या चेंडूवर एक धाव झालेली आहे। मागच्या सामन्यामध्ये परेशांनी पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता, पहिल्या षटकामध्ये 4 षटकार मारले होते, 25 धावा जमवल्या होत्या, परंतु येथे मात्र पहिल्या चेंडूवर त्यांना एक धाव काढण्यात त्यांनी यश प्राप्त झालेलं आहे। पहिलं षटक सुरू, 4 षटकांचा सामना, सूर्य मावळतीकडे झुकतोय, ग्राउंडवर थोडासा अंधुक प्रकाश आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अंतिम फेरीतला सामना रॉयल ए विरुद्ध रॉयल बी सुरू आहे आणि दुसरा चेंडू डॉटने गेला आहे। धावसंख्या रॉयल ए बॅटिंग करताना रॉयल बी बॅटिंग करताना धावसंख्या आहे 1, 2 धावेनंतर धावसंख्या 1, कोणत्या प्रकारचं नुकसान नाही आहे। पुन्हा एकदा हा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा आणि हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फेकण्याचा प्रयत्न आणि अतिशय स्वेर चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेर, पंचांनी स्वेर घोषित केला आहे, वाईड घोषित केला आहे। अशा रीतीने अवांतर खात्यामध्ये भर झालेली आहे। खातं खोललेल्या अवांतर धावसंख्येचा एकूण धावसंख्या 2 चेंडू फेकले गेले आहेत, 2 धावा परेश यांच्या बॅटमध्ये निघाली। एक पहिली धाव पहिल्या चेंडूवर आणि इकडे अवांतर खात्यामध्ये ही दुसरी धाव।
आणि हा चेंडू मात्र लोअर पद्धतीचा पूर्णपणे बॅट्समन मिस झालेले आहेत, खेळून काढायचा होता. चेंडू थोडासा स्विंग झाला, ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला आणि अशा तऱ्हेने हा चेंडू देखील डॉट निघालेला आहे. धावसंख्या 2. 3 चेंडू फेकले गेले आहेत. 4 षटकांचा सामना. रॉयल ए विरुद्ध रॉयल बी. बॅटिंग जो करत आहे तो रॉयल संघ बी आहे. परेश यांचा हा संघ रॉयल बी. बॅटिंग करताना धावसंख्या 2. कोणत्या प्रकारचं नुकसान नाही, परंतु ही धावसंख्या मात्र खूप कमी आहे. सरासरी आणखी वाढण्याचा प्रयत्न असायला हवा आहे, परंतु येथे मात्र पुन्हा एकदा चेंडू डॉट निघालेला आहे. धावसंख्या तेथे स्थिरावली आहे. 2 धावा, कोणत्या प्रकारचं नुकसान नाही आहे. आणि पुन्हा एकदा हा जो गोलंदाज अचूक टप्प्यावर मारा करतोय परेश, आणि ही जी सलामीची जोडी आहे, कोणत्या प्रकारचा हा चान्स मिळत नाही चेंडू फटकारण्यासाठी. आणि हा पुढचा चेंडू धावण्यास सुरुवात केली, पंचांना पार केला. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंचांनी पुन्हा एकदा हा चेंडू वाईट बॉल घोषित केलेला आहे. अवांतर संख्या वाढलेली आहे 2. एकूण संख्या झालेली आहे 3. परेश खेळत आहेत 1 वर. धावसंख्या 3. खेळपट्टीवर हळूहळू अंधार पडत आहे. सूर्य मावळतीच्याच दिशेने कुच करतोय. आणि आता मात्र पुन्हा एकदा बॅट्समन यांना गुंगारा देऊन चेंडू सरळ विकेट कीपर यांच्या पाठीमागे स्लिपच्या दिशेने. चेंडू डॉट निघालाय पुन्हा एकदा. धावसंख्या 3. कोणत्या प्रकारचं नुकसान नाही. अतिशय संत सुरुवात. मागच्या षटकामध्ये परेश यांनी पहिल्या षटकामध्ये 25 धाव्या ठोकल्या होत्या, 4 षटकार मारले होते, पण इथे मात्र रॉयलच्या फलंदाजांना तशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. अशा रीतीने हे षटक संपलेलं आहे. अतिशय सुरेख षटक म्हणावं लागेल की ज्या षटकामध्ये फक्त बॅटमधून एकच धाव आलेली आहे. 2 धावा वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये परेश यांनी पहिल्या चेंडूवर धाव काढली होती. त्याच्यानंतर 5 चेंडू मात्र ह्या फलंदाजांनी डॉट केले आहेत, 2 वाईट फेकलेले आहेत. अशा रीतीने एकूण धावसंख्या पहिल्या षटकानंतर फक्त 3 धावा. 3 धावा, कोणत्या प्रकारचं नुकसान नाही, परंतु अतिशय धीमी सुरुवात, संत सुरुवात. फायनल सारखा अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला हवा आहे. प्रेक्षक ज्या अपेक्षेने इथे आलेत, पण त्या प्रेक्षकांची मते इथे बॅटिंगकडून निराशा जर होत असली तरी गोलंदाजीकडून मात्र निश्चितच चांगल्या प्रकारचं येथे प्रदर्शन पाहायला मिळतो. आणि हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून पुन्हा एकदा. धावसंख्या 4. कोणत्या प्रकारचं नुकसान नाही आहे. पुन्हा एकदा परेश एक आक्रमक म्हणून, पण त्याच्या बॅटमध्ये चेंडू ह्यावेळेला मात्र येत नाही. पुन्हा एकदा चेंडू वेटसूट काय बॅटवर आलेला नाही आहे. चेंडू मिडविकेटच्या दिशेने आला होता. खूप संधी होती धाव घेण्यासाठी, परंतु दोन्ही फलंदाज मात्र आपल्या जागेवर स्थिर आहेत. कुठल्या प्रकारची धाव काढलेली नाही. एकूण धाव संख्या आहे 4. दुसरं षटक सुरू आहे आणि हा मात्र पुन्हा एकदा परेश यांना गुंगारा देऊन विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू सरसावलाय. परेश वारंवार चेंडू मिस करतायत. पहिल्या षटकामध्ये मागील मॅचमध्ये परेश यांनी 25 धावा ठोकल्या होत्या, 4 षटकार मारले होते, परंतु इथे मात्र दुसरं षटक सुरू असताना पुन्हा एकदा परेश मिस झालेले आहेत. धावसंख्या फक्त 4 धावा. एकूण चेंडू फेकले गेल्यात 9 चेंडूमध्ये 4 धावा. परेश यांची धावसंख्या फक्त 1 धाव. आणि हा मात्र झेल होऊ शकतोय. पाहूया झेल होतोय की काय. आणि हा झेल झालेला आहे. परेश सारखा नावाजलेला फलंदाज डगआउट कडे जात आहे आणि पहिली विकेट रॉयल बी संघाची पडलेली आहे. परेशच्या रूपामध्ये परेश बॅक टू द पॅव्हलियन इन डगआउट. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि ह्या दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. पुन्हा एकदा चेंडू बॅटवर व्यवस्था आलेला नाही आहे. चेंडू सरळ मिडॉनच्या दिशेने 1 धावेसाठी धावसंख्या झाली आहे 5. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, 1 टू अंपायर. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. परेश बॅक टू द पॅव्हलियन आणि पुन्हा एकदा बॅट्समन मिस झालेले आहेत. विकेट कीपरच्या हातून चेंडू सरळ गलीच्या दिशेने, परंतु धाव मात्र झाली नाही. अशा इथे 2 षटकं संपली आहेत आणि धाव संख्या फक्त 5 धावा.
आजच्या या स्पर्धेतला एक अतिशय सर्वात सुरेख षटक आहे, अतिशय सुंदर षटक म्हणावं लागेल. संतोष मधने यांचं 1 षटक 2 धावा आणि 1 विकेट घेतलेली आहे त्यांनी मधने. आणि हा नवीन गोलंदाज आलेला आहे, त्यांचं नाव आहे सांगतायत की माझं नाव बॉबी आहे. मी उजव्या हाताने वेगवान गोलंदाज टाकतो आणि इथे मात्र जोरदार फटका परंतु हा चेंडू मात्र पाहूया सीमापार होतोय की काय. आणि हा चेंडू सीमापार 4 धावा पहिल्या चौकार या इनिंग मधला झालेला आहे आणि एकूण धावसंख्या झालेली आहे. रॉयल बी संघ 9 धावा. परेश बॅक टू द पॅव्हलियन टेकिंग रेस्ट इन द आउट. धावसंख्या 9 धावा. 1 फलंदाज बाद. पुन्हा एकदा बॉबी आणि हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या किंचित बाहेर. बॅट्समन पूर्णपणे मिस झालेले आहेत, कोणत्या प्रकारचं नुकसान नाही. हे 3रं षटक सुरू आहे आणि बॉबी यांचं मत अतिशय हा चांगला चेंडू, दुसरा चेंडू पहिल्या चेंडू चौकार आला होता आणि पुन्हा एकदा हा एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. चेंडू आला सरळ लेग स्लिपच्या दिशेने. फलंदाजाने मात्र धाव काढलेली नाहीये. धावसंख्या फक्त 9 धावा आणि हे 3रं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडू फेकले गेले आहेत. बॉबी पुन्हा एकदा आणि हा चेंडू फटकारला झेल होऊ शकतोय की काय आणि हा चेंडू सरळ षटकार. धावसंख्या 2 अंकामध्ये 15 धावा. 1 षटकार 1 चौकाराच्या साईड धावसंख्या 15 आणि ह्या 3रं षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे 16 चेंडूमध्ये 15 धावा झालेल्या आहेत. प्रत्येक चेंडूवर सरासरी 1 धाव आलेली आहे आणि बॉबी यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा मात्र चेंडू सरळ षटकारासाठी हवाई मार्गे सरळ मिडविकेट बाउंड्रीच्या वरून षटकारासाठी आणि अशा तऱ्हे धावसंख्या झाली आहे 21. पुन्हा एकदा चेंडू फटकारलाय. चेंडू सरळ जातोय लॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय परंतु होय नाही कशामध्ये. आता सुंदर रनिंग भेटते पद्धतीने विकेट रनिंग रनआउटचा चान्स आहे. अशा रीतीने थोडंसं पंचांकडे दाद मागितले परंतु बॅट्समन मात्र व्यवस्थित क्रीजवर हजर आहेत. अशा रीतीने 3 षटकं संपले. धावसंख्या 23. या षटकामध्ये एकूण 14 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि 3ऱ्या षटकामध्ये 14. एकूण 23 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर 4थं षटक आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. झेल झालेला आहे. विकेट किपरच्या पाठीमागे एक शतक स्लिपमध्ये आहे. श्रीलंकेचा वेल्लगे स्टाईलमध्ये हा गोलंदाज वेल्लगे आणि हा चेंडू मारलाय सरळ लॉंग ऑनच्या दिशेने सरळ षटकारासाठी. धावसंख्या झालेली आहे एकूण 30 धाव. 30 का 29 एकूण धावसंख्या झालेली आहे 31. धावसंख्या 31. 3 चेंडू शिल्लक आहेत 4थ्या षटकातले. सुरुवातीला परिस्थिती नाजूक होती रॉयल बी संघाची परंतु मात्र इथे जगाचा सुधारलेली आहे आणि इकडे मात्र पंचांचा नोबॉलचा इशारा. षटकारासाठी चेंडू. धावसंख्या होणार 7 पुढे जाणार. धावसंख्या झाली 38. 3 षटकामध्ये 19 होत्या. 2 षटकामध्ये फक्त 9 होत्या आणि आता 4थं षटक सुरू आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 38.
रॉयल बीने मात्र आपली स्थिती आता मजबूत केली आहे. सुरुवातीचे 2 षटक अतिशय सुरेखरित्या रॉयल ए संघाने टाकले होते, परंतु नंतर मात्र या वेल्लगेच्या चेंडूवर सरळ षटकार झालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजांकडे श्रीलंकेच्या स्टाईलमध्ये वेल्लगे, इकडे रॉयल ए कडून खेळ गोलंदाजी करतायत. हा चेंडू किंचित ऑफ स्विंगर, ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 39, 39 फुल अस अप 2 विकेट्स. 39 धावा. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. इन स्टाईल ऑफ वेल्लगे. पुन्हा एकदा खराब चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. धावसंख्या झाली आहे 40. चौथं षटक सुरू आहे. धावसंख्या 40. 2 बॅट्समॅन डगआउटमध्ये विश्रांती करतायत आणि इकडे पुन्हा एकदा इन स्टाईल ऑफ वेल्लगे. हा चेंडू झेल होऊ शकणार नाहीये. शतक अतिशय दूर आहेत. एक धाव निश्चित आहे. धावसंख्या झालेली आहे 41, 41. दोन चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 41. बॅट्समनचं इथे नाव समजू शकेल नाहीये. ऋतिक. आणि हा चेंडू पुन्हा एकदा खराब. लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. नो बॉलच्या स्वरूपामध्ये एक धाव आणखी खात्यामध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या 42, 42. आणि पुन्हा एकदा या फटक्यामध्ये विशेष काही जोर नाही आहे. दोन्ही फलंदाजांना धाव घ्यायची होती, परंतु होईना करीत मात्र दोन्ही फलंदाज एका एंडकडे होते. धावचीची संधी होती. अशा रीतीने आणखी एक धावेची भर. धावसंख्या 43. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू इन स्टाईल ऑफ श्रीलंकेचा बॉलर वेल्लगे. चेंडू फटकारला मिड विकेटला. एक धाव निश्चित मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय की काय पाहायचं आहे. आणि अशा रीतीने 4 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या झाली आहे 44. 45 धावांचं एक छोटंसं आव्हान रॉयल ए संघासाठी रॉयल बी संघाने ठेवलेलं आहे. जे प्रति षटकामध्ये विजयासाठी रॉयल बी संघाला ए संघाला 11 धावांची सरासरी राखावी लागणार आहे. हॅलो, माने सरकारच्या टीमचा कोण इथं उपस्थित असेल तर कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करावा. जास्त बोलत नाही, लवकर संपर्क करावा. त्यांच्या समवेत सन्माननीय स्कोरर आमचे योगेश सर. तर पंचांना विनंती आहे सामना थोडासा थांबवायचा आहे. अंपायर पंचांना विनंती आहे सामना थोडासा थांबवायचा आहे. पहा, शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत श्री गणराय जंक्शन मित्र मंडळ आयोजित आणि ज्यांच्या स्मरणार्थ आपण या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या. अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व शहीद विकास दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा आपण आयोजित केल्यात आणि त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मैदानावरती आमचे जितके प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण जिथे असाल तिथे आपापल्या जागेवरती उभा राहायचं आहे. आपल्या डोक्यावरती जर कॅप असेल तर ती कॅप आपण रिमूव्ह करायची आहे आणि सर्वांना विनंती आहे की आपण 2 मिनिटं मौन पाळून या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देऊयात. एक साथ सावधान. धन्यवाद. तर खऱ्या अर्थाने जे एक जबरदस्त व्यक्तिमत्व श्री गणराय जंक्शन मित्रमंडळ यांचे संस्थापक प्रमुख आणि तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व
आणि त्यांना मात्र ही भावपूर्ण श्रद्धांजली. यावेळेला सामन्यानं होती सुरुवात. सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी लक्ष्य 46 धावांचं 45 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. मेगा फायनलची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या असताना तिसऱ्या धावेसाठी देखील दोनही फलंदाज पुढे सरसावत आहेत. 3 धावा धावफलकावरती. भावेश आपल्या बॉलिंग मार्कवरती पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्यात आणि तिथून जर आपण पाहिलं तर मात्र या धावसंख्येचा पाठलाग करण्याची सुरुवात. अगदी मागील आठवड्यामध्ये जे चित्र आपण पाहिलं होतं रॉयल ए विरुद्ध रॉयल बी आणि अगदी तसाच प्रकारचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. येस इट इज अ व्हाईट बॉल. डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू 1+1 एकूण 2 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवर. तर फलंदाज मात्र या ठिकाणी तर फलंदाज सुरक्षित आहेत. धावा आहेत एकूण. अंपायर 1 धाव व कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. यावेळेला आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू होता. कव्हरच्या रिझन मध्ये हा चेंडू वळवला गेलाय. कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र फलंदाजांना मिळते संधी आणि पुन्हा एकदा 3 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. पण या षटकामध्ये मोठे फटकेबाजी नाहीये परंतु धावा सातत्यानं धावफलकावरती येतात. ही जमेची बाजू ठरते फलंदाजी करणाऱ्या रॉयल ए संघासाठी. यावेळेला मात्र वेगवान आणि ते सर्रास चेंडू होता. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाहीये. विजयासाठी 46 धावांचं लक्ष्य आणि प्रतिउत्तर दाखल मात्र 8 धावा धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक 1 मैदानावर सुरू असताना यावेळेला चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा मानस. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. सलगचे 2 निर्धाव चेंडू दर्शवत आहेत की भावेश मात्र पुनरागमन करण्याची धमक आपल्या गोलंदाजीमध्ये ठेवतोय. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. शेवटचे 3 चेंडू या ठिकाणी फेकले जात आहेत निर्धाव आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती येते बिन बाद 8 धावा. इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि अजूनही 38 धावांची गरज. 18 चेंडू 37 धावा 45 धावांचं लक्ष्य. 8 धावा धावफलकावरती. गोलंदाज परेश. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार. क्षेत्ररक्षक येत आहेत जेलच्या खाली. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अगदी शेवटच्या क्षणाला पहिला चेंडू आवाक्याच्या बाहेर आहे. चेंडू अडवण्यावरती विश्वास दर्शवला आणि 5 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी रोखल्या गेल्या. व जंक्शन चषक 2024 रॉयल ए विरुद्ध रॉयल बी ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर जाणारा चेंडू आहे. पंचांच्या इशाऱ्याची आपण जरूर वाट पाहणार आहोत. होय पंच इशारा करतायत. इट्स अ व्हाईट बॉल. 1+1 एकूण 2 धावा. परेश साधारणतः आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी ओळखला जातो परंतु इथे गोलंदाजी करताना देखील परेशला आपण पाहू शकता आणि एकूणच या क्रिकेट हंगामामध्ये आय थिंक पहिल्यांदा परेश गोलंदाजी करतायत. सामना रॉयल ए विरुद्ध रॉयल बीचा आहे त्यामुळे आपल्याकडे असणारे जेवढे विकल्प आहेत ते विकल्प सर्व वापरल्यात जात आहेत. इट्स अ नो बॉल. पंचांचा नो चेंडूचा इशारा. पुन्हा एकदा 1+1 एकूण 2 धावांचा बोनस. आणि जी मेहनत घेतली गेली होती पहिल्या षटकामध्ये धावा रोखण्याकरता भावेश या आघाडीच्या गोलंदाजाकडून त्या मेहनतीवरती पाणी फिरणारं हे षटक जरूर पाहायला मिळतंय. आतापर्यंत अवांतर धावा मोठ्या प्रमाणामध्ये या षटकामध्ये आल्यात. यावेळेला जोरकस प्रहार काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अविनाश त्या ठिकाणी चेंडू अडवतायत. ओव्हर थ्रो आणि परिणामी एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जाते. रनिंग बिटवीन द विकेट देखील थोडीशी कमकुवत आपल्याला पाहायला मिळते. आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 15 धावा धावफलकावरती. अजूनही 30 धावांची गरज. हा सामना जिंकण्याकरता
इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. लेग स्टंपवरचा हा चेंडू होता. पॅडल स्वीप काढायचा प्रयत्न. एकेरी स्वरूपाची धाव ही नक्कीच धावफलकावरती अंकित केली जाते. यष्टी रक्षकाला चेंडूनं चकवलं, त्यानंतर मात्र बाईच्या स्वरूपामध्ये किंबहुना शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू असणार आहे. सिंगल मात्र धावफलकावरती आले. थोडीशी मेहनत जरूर या दोनही खेळाडूंची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि विजयासाठी दोनही संघ प्रयत्नशील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. खरं तर आपल्या प्रमुख खेळाडूंना थोडीशी रेस्ट दिली गेली आणि तिथून जर आपण पाहिलं तर मात्र आपल्याकडे जी बेंच स्ट्रेंथ आहे, खरं तर तळातील जे फलंदाज आहेत त्या फलंदाजांना इथे मात्र संधी दिली जाते. परंतु प्रज्ञेश आय थिंक रिटायर्ड हर्ट होत आहेत. थोडासा शारीरिक थकवा जरूर जाणवतो आणि त्यामुळे त्यांनी आपली विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केली आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश भोईर. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा माणूस होता. एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली आहे. तर कोणत्याही प्रकारची धाव मागील चेंडूवरती नाहीये. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावर आल्यात. यावेळेला मात्र एक वेगळ्या पद्धतीने फटका खेळण्याचा मानस जरूर फलंदाजांचा, परंतु येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. इट्स 12 बॉल 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. वाघ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. धावा धावफलकावरती आहेत त्या 17 धावा. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. म्हणजे प्रतिषेधात 14च्या सरासरीनं आता मात्र तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. वेट अँड वॉचचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहिला आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते आणि या 3 धावांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. यावेळेला मोठा फटका घेण्याचा माणूस होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. आयुष आहेत गोलंदाज संघनायकाच्या भूमिकेमध्ये. आणखीन एक अवांतर चेंडू या ठिकाणी पंच घोषित करतायत. वा, अवांतर चेंडूंची संख्या ही या इनिंगमध्ये सर्वाधिक राहिली आणि त्यामुळेच की काय संघ थोडासा बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये निर्धाव चेंडूंची संख्या जास्त राहिली. या सत्रामध्ये गोलंदाजी करताना नियंत्रित मारा करू शकले नाहीयेत. रॉयल ए विरुद्ध रॉयल बी ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बी संघाने प्रथम फलंदाजी केली आणि त्यानंतर मात्र त्या धावा रोखण्यामध्ये कुठेतरी अपयश येताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला चांगला चेंडू होता. पंच अवांतर चेंडू घोषित करतात. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स आणि त्यानंतर मात्र चेंडूनं वळण देखील घेतलंय.
यावेळेला पावलांचा वापर लॉंग ऑफ रिझर मध्ये क्षेत्ररक्षक नितीन येत आहेत जेलच्या खाली. कंप्लीट केला जातोय जेल. आणखीन एक विकेट. पहिल्या दोनही फलंदाज हे रिटायर्ड हर्ट झाले आणि त्यानंतर मात्र दिनेश भोईर हा पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. हॅलो. यावेळेला मात्र अक्षय सरोदे सिक्सर किंग या मैदानावरचा आल्या आल्या मात्र पहिल्या चेंडूवरती करतोय घडाघाती प्रहार. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. मात्र या ठिकाणी षटकार आलाय. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. अंपायर या अगोदरचा बॉल वाईड होतं. वन टू गो. दोन वाईड आले. तर या ठिकाणी मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या षटकातील येणारे 7 चेंडू आणि अजूनही 17 धावांची. यावेळेला मात्र जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न. आणखीन एक अवांतर चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर चेंडूंची संख्या ही सर्वाधिक या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेला मात्र लॉंग ऑफ रेझर मध्ये एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. थोडासा इंजर्ड जरूर आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय. नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्यावेळेला पहिली धाव कंप्लीट केली गेली त्यावेळेला मात्र थोडासा बत्तीस धावा. अजूनही येणारे 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. साईनाथ महाराज की
तर येणारे शेवटचे 6 चेंडू आणि 13 धावांची अजूनही गरज आणि या 13 धावा रोखण्यासाठी मात्र अविनाश उपाध्याय अर्थातच रवाडा बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन अ स्ट्राईक संतोष मदने, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय अक्षय सरोदे. दोनही रेकग्नाइज ओपनिंग पेअर यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. आघाडीचे 2 फलंदाज प्रज्ञेश आणि राहुल हे दोनही खेळाडू रिटायर्ड झाले. त्यानंतर एक मात्र विकेट गमावली होती दिनेश भोईरची झेलबादच्या स्वरूपामध्ये. दिनेश भोईर बाद झाले आणि तदनंतर मात्र दोनही रेग्युलर खेळाडू यावेळेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 13 धावांची गरज. पहिला चेंडू लोअर फुलटॉसचा कटवट काढण्याचा प्रयत्न. आयुष मात्र येतात झेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल आणि फलंदाज संतोष मदने बॅक टू द पॅव्हिलियन. कुणाची कदर मी नव्हतो कुणाचं. तर एकूणच धावसंख्या धावफलकावरती अजूनही 2 गडी बाद 32 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतो. येणारे 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. एक मोठा फटका यस प्रभातच्या बॅटमधून. यावेळेला मात्र स्लॉटमध्ये चेंडू मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र प्रभातच्या बॅटमधून हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि प्रभातनं जणू आपले इरादे स्पष्ट केलेत. अजूनही इक्वेशन पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. आणि ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये प्रभात फलंदाजी करतायत यावेळेला ऑन साईडला चेंडू वळवण्याचा माणूस होता एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये परेश आपण पाहतो. चेंडू गॅदर करू शकत नाहीये. पंचांचा कोणताही इशारा नाहीये. म्हणजे या ठिकाणी बाईच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव नक्कीच धावफलकावरती अंकित केली जाईल. 39 धावफलकावरती आल्यात. इथूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि 6 धावा. कमीत कमी 2 चेंडू तुम्हाला निर्धाव फेकावे लागतील. तर मोठा प्रहार परंतु एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक आयुष येत आहेत झेलच्या खाली, कंप्लीट करतायत आणखीन एक सोपा झेल. फलंदाज होतोय बाद. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो. तर यावेळेला मात्र ऑन साईडला चेंडू भिरकावला गेलाय. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना 3 चेंडू 7 धावांची गरज असताना मात्र फलंदाजानं आपली विकेट गमावली. त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र सिंगल आली आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 5 धावांची गरज. चौकार जरी आला तरी देखील सामना नाणेफेकीच्या बळावरती म्हणजे धावसंख्येची जर का बरोबरी झाली तर मात्र नाणेफेकीच्या बळावरती या सामन्याचा निकाल हा नक्कीच घोषित केला जाईल. तर शेवटचा 1 चेंडू शिल्लक 5 धावांची गरज. यावेळेस जोरकस प्रहार परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि याचबरोबर रॉयल बी संघानं मात्र या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलंय. 2 धावा
या ठिकाणी जरूर धावफलकावरती अंकित केल्या गेल्या आहेत आणि त्याचबरोबर रॉयल बी संघाने मात्र हा सामना आपल्या खिशामध्ये टाकलाय. विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन.